लिहिले वाचवायचं. मुलांचा जन्म आणि पिढीवरपणातील अंतर कमीत कमी 2 वर्षाचे असावे. बरं, त्या 1 नंबर इथं 2 चित्र दिलेले आहे की नाही. तर या 1 नंबरच्या चित्रामध्ये तुला काय दिसतंय बघ बरं. 1 नंबर त्याच्यामध्ये आई पण दिले, बाळ पण दिले व्यवस्थित. 2 नंबर त्याच्यात कुपोषित बाळ आहे. हा, आणि इथलं बघ आता हे 1 नंबरच्या चित्रामध्ये काय दिलेले आहे, ही कोण आहे, लता आहे है की नाही. आणि तिचा 4 वर्षाचा मुलगा कोण आहे, रोहन आहे. आणि तिची 2 महिन्याची सुदृढ मुलगी आहे. तर ती कशी दिसते, खुश दिसते है की नाही. आणि तिच्या मुलांची तब्येत पण कशी आहे, छान आहे है की नाही. तिने काय केलेलं आहे, तिच्या मुलांमध्ये 2 वर्षाचं अंतर ठेवलेलं आहे है की नाही. तर आणि हे दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसते बघ बरं. तिचा मुलगा 2 वर्षाचा आहे. हा, 6 महिन्याची मुलगी आहे. ती पण थोडी उदास आहे आणि तिची मुलगी पण थोडी कुपोषित आहे. कुपोषित आहे. आणि तिच्या मुलांमध्ये तिने काय केलेलं आहे, अंतर ठेवलेलं नाही. 2 वर्षापेक्षा आपल्याला आता 3 वर्षाचं अंतर ठेवायचं आहे. तर तिचं ते 3 वर्षाचं अंतर तिनं तिच्या मुलांमध्ये ठेवलेलं नाही आहे की नाही. 2 वर्षाच्या आतमध्येच तिला 2 मुलं झालेले आहेत. त्यामुळे तिची तब्येत खूप अशक्त आहे, बारीक आहे. आणि हे मुलांच्या अंगावर कपडे नाहीत, त्यांची केस कटिंग केलेले नाहीत. आणि ते एकदम कसे दिसत आहेत, एकदम सुरकुटल्यासारखा त्याचा चेहरा झालेला आहे. एकदम म्हणजे तिला वेळच भेटत नाहीये, स्वतःसाठी नाही भेटत आणि मुलांसाठी पण नाही भेटत. आणि ही जी लता आहे तर ही कशी आहे, हिनं काय केलंय, कुटुंबाचं नियोजन केलेलं आहे. कुटुंब साधनाचा वापर करून तिनं तिच्या मुलांमध्ये अंतर ठेवलेलं आहे. त्यामुळे तिची तब्येत पण चांगली आहे आणि तिच्या मुलांची तब्येत पण चांगली आहे. तर आता तू काय करायला पाहिजे, जे तू ती पद्धत वापरत आहेस ती अतिशय छान पद्धत आहे. आणि ती तू 3 वर्ष, तुझं बाळ 3 वर्षाचं होईपर्यंत नियमित वापर. त्यामुळं तुला तुझ्या कुटुंबाचं नियोजन करण्यासाठी सोपं राहील.